आता मी तेच सांगितलं की यांचा जो सगळा ऱ्हास होत चाललाय त्याचं कारण काय आहे, तर हे आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. आधी पवार साहेबांचं गुणगान करता करता राऊत थकत नव्हते, आता ते राहुल गांधींचं करतायत, दुसरं काहीच बोलत नाही. यांना पंतप्रधान करा, हेच लायक आहेत. मग पंतप्रधान मोदीजींबद्दल वाटेल तसं बोलायचं, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत त्यांच्याबद्दल आवर्वाच्य बोलायचं, इलेक्शन कमिशन आहेत त्यांना शिव्या घालायच्या, त्यांना जे वाईट वाटलं त्यांना सगळ्यांना शिव्या घालायच्या. काल तर खासदारांबद्दल इतके अपशब्द वापरले की तुम्ही ते दाखवले पण नाही. म्हणजे हे कुठलं राजकारण आहे, हा कुठला पक्ष आहे? आणि म्हणून मला वाटतं आता लोक यांना पूर्ण वैतागलेले आहेत. यांना आता कोणी स्वीकारायला तयार नाहीत. जे आहेत ते सुद्धा चाललेले आहेत. त्यामुळे त्यांनी म्हटलं आता राडा होईल, काढा होईल, काही नाही. तुमच्याकडे आता राडा करायला सुद्धा माणसं शिल्लक नाहीयेत. कोणी शिल्लक नाही तुमच्याकडे. ते गेले ते दिवस जेव्हा तुम्ही आमच्या सोबत होता, बाळासाहेबांची आयडिओलॉजी होती, त्यांच्या तत्वावर तुम्ही चालत होतात. आता तुमचं काही झालं, आता तुम्ही काँग्रेसमध्ये झालेला आहात. काही दिवसांनी राऊतच म्हणतील की आता आपणही काँग्रेसमध्ये चला, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. राऊतामुळेच जास्त मी तर प्रत्येक वेळेला म्हटलेलं आहे, प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेला की बाबा या माणसाला आवरा उद्धवजी, अन्यथा तुमचं काही राहणार नाही. खरं म्हणजे ज्यावेळेला उद्धवजी आम्हाला सोडून गेले, औट घटकेचे राजा ते झाले, 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेलाच मी म्हटलं की तुम्ही हा ह्युमन बॉम्ब आहे. तुम्ही आता बॉम्बच बांधून घेतला गळ्यामध्ये. तुम्ही करायचं नव्हतं. जर तुम्हाला लांब चालायचं होतं तर तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं अंतर चाललात आणि थांबून गेलात. झालं काय शेवटी? तुम्ही काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात, त्यांचे गुणगान गात बसलात, तुमची सगळी वोट बँकच गेली. त्यामुळे महापालिकेत काय झालं, नगरपालिकांमध्ये काय झालं, विधानसभेमध्ये काय परिस्थिती झाली तुमची, अतिशय दयनीय परिस्थिती झाली त्यांची. आणि या पुढच्या काळामध्ये अजून त्यांची परिस्थिती वाईट होणार आहे. 17 जागा आहेत, आता 17 पैकी एकही जागा विरोधकांना या ठिकाणी मिळणार नाही. कोणापासून भीती आहे? आताच मी त्या कोणते तुमचे एक मंत्री आहेत, लोक त्यांना बायने म्हणतात, गिरीश महाजन. हे काय राडे करणार, हे काय राडे करणार असं गिरीश महाजन म्हणतायत. मग लपवताय कशाला? गद्दारांशी नाही राडे करायचे तर कोणाशी करायचे? याचा अर्थ या महाराष्ट्रात गद्दारी पोषण्याचं काम, बेईमानी पोषण्याचं काम तुम्ही करताय गिरीश महाजन. माझी भाषा त्यांना चुकीची वाटते. गद्दारांना कोणती भाषा वापरायची, गद्दारांना कोणती भाषा वापरायची गिरीश महाजननी सांगावं. आणि राडे करणार की नाही तुम्ही कोण ठरवणार? आमच्याकडे काय राहिलंय? गिरीश महाजन हा पोलिसांच्या ताफा बाजूला ठेवूया. हे जे 4-4 पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरता ना, सगळ्या गद्दारांना आता गाड्या दिल्या पोलिसांच्या. आत्ताच मी पाहिलं. म्हणजे कशा करतात? आमच्याकडे राडे करण्याची क्षमता नाही ना. शिवसेनेकडे राडे करण्याची क्षमता नाही, राहिली नाही. कोण उरलंय तुमच्याकडे? मग त्यांना Y+ सिक्युरिटी, CRPFची सिक्युरिटी, घरावर सिक्युरिटी, जिथे जिथे त्यांच्या प्रॉपर्टी आहेत तिकडे सिक्युरिटी. म्हणजे प्रत्येक गद्दाराला या क्षणी 40 सशस्त्र पोलिसांची सिक्युरिटी देण्याचं कारण काय? आणि मागच्या गद्दारांची सिक्युरिटी काय? आणि त्या सिक्युरिटीमध्ये राहून ते आम्हाला विचारतात यांच्याकडे राडे करण्यासारखं काय आहे? सिक्युरिटी काढा, तुमच्या अंगावरती चिंधी राहणार नाही. सिक्युरिटी काढा. पोलिसांचं कवच कुंडल आहेत ना सरकारची, ती काढा. स्वतः तुमचा जो बॉस आहे ना शिंदे, बरं का, तो 50 गाड्यांचा बॉडीगार्डचा ताफा घेऊन फिरतो. कोणापासून भीती आहे? कोणापासून? त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांची सुरक्षा व्यवस्था. मला त्यात पडायचं नाहीये. भीती नाही ना आमच्यापासून, शिवसैनिकांपासून खऱ्या. मग तुम्हाला हे बोलू नका. ही खाकी वर्दीची जी मस्ती आम्हाला तुम्ही दाखवता, ED CBI हा कसे फुटले म्हणतात गिरीश महाजन, जे म्हणतात ना फुटणार फुटले. माझ्याकडे एक दिवस ED आणि CBI आली ना, सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो. एक दिवस नाही, अर्धा तास जरी ED CBI माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा. आणि त्याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे या व्यक्तीवर. ह्या काय समजतो स्वतः.
नाशिकच्या कुंभमेळ्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार चाललाय हिंदुत्वाच्या नावाने. कुठले कॉन्ट्रॅक्टर्स काय सगळी यादी माझ्याकडे आली आणि हे आम्हाला शिकवणार. हा, ज्याने आयुष्यभर पोलीस संरक्षणामध्ये गुंडगिरी आणि भ्रष्टाचार केला ते आम्हाला शिकवणार. मग भीती नाही ना. मग नाशिक महानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुमचे नगरसेवक ठाण्यात लपवून का ठेवले? तुमचं सरकार आहे ना, तुमचे पोलीस आहेत ना, तरीही तुम्ही हे का लपवून ठेवले? भीती आहे ना तुमच्या मनामध्ये. तेव्हा ही राडेबाजीवरती आव्हान देऊ नका. आव्हान द्यायचं असेल ना तर पोलीस बाजूला ठेवून या. आणि परत सांगतो, अर्धा तास ईडी, सीबीआय आणि पोलीस द्या. गिरीश महाजन पहिला कुठे?